लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. तपोवनातील केवडीबन परिसरात सुटकेस व पोत्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह. परिसरात खळबळ. नाशिक शहरातील तपोवन परिसरातील केवडीबन भागात एका गोशाळेजवळ महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुटकेस आणि पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेत सापडला असून तो मोठ्या प्रमाणात कुजलेला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या स्वच्छता आणि विकास कामांच्या दरम्यान परिसरात तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार सफाई कर्मचाऱ्यांनी केली. दुर्गंधीचा स्रोत शोधण्यासाठी पाहणी केली असता गोशाळेजवळ संशयास्पदरित्या ठेवलेली सुटकेस आणि पोते आढळले. त्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही हत्या आहे की अन्य कोणते कारण आहे याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत. दरम्यान हा परिसर धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो. याच भागात प्रसिद्ध केवडीबन म्हसोबा महाराज मंदिर असून येथे दररोज तसेच विशेष उत्सवाच्या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा गर्दीच्या आणि धार्मिक महत्त्वाच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. अधिक तपास सुरू आहे. आज या ठिकाणी वॉटर ग्रेसचे कर्मचारी सकाळी काम करत असताना त्यांना अचानक एक बॅग जॉईन केली. काय प्रकार होता? आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला. एक बॅग आहे, त्याच्यामधून स्मेल येत आहे. त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली. त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे. त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला. त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं. बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं. सर, त्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये. सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे. साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे. भाई, तुम्ही इथं आलेला होता, काय घडलेलं होतं? कुठली सुटकेस होती? त्यात काय होतं? काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान तिकडं झाडू मारत होतो. झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा. तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला. पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला. तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात. मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला. मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला. 112 नंबरला कॉल केला. तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले. काय होती सांगाल थोडं? ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती. बॅग मध्ये गोणीमधून आहे ना बांधून ठेवलेली होती. सुटकेस महिला होती. 38 ते 40 वय साधारण. कोणी बोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणी होती. त्रिशूळ होता राईट हँडला. या बाजूला बांगडी होती हातामध्ये. जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं. आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले. तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे. काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू करतो, साफसफाई कर्मचारी. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स.
कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.